मुबारकबाद देता हूँ। ये जो मंच बैठा है यहाँ आपके सबके सामने, यही हमारे हिंदुस्तान की सद्भावना का प्रतीक है और यही मुक्ति है। बड़ा अच्छा प्रोग्राम यहाँ मुनक्किद किया गया है। यहाँ बैठे हुए हमारे कादरी साहब हैं, बैठे हुए हमारे डॉक्टर मुकर्रम साहब हैं, यहाँ पे और भी बड़ी बड़ी हस्तियां हैं। परंतु हा कार्यक्रमाचा उद्देश काय, कशासाठी आपण इथं जमलेलो आहोत हे सुद्धा सांगणं गरजेचं आहे। सर, मी आपल्याला फक्त एवढं सांगू इच्छितो, आमचे जे प्रशिष्ट होते पैगंबर आमचे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मी त्यांच्याबद्दल एकच सांगतो की ते रहमतुल आलमीन होते। याचा अर्थ हे होता साहेब की ते फक्त मुस्लिम समाजासाठी नाही, फक्त विशिष्ट समाजासाठी नाही, तर सर्व जगासाठी ते आलेले होते आम्हाला संदेश देण्यासाठी। हा महत्त्वाचा विषय आहे पाहिजे होता, परंतु आपले प्रमुख पाहुणे यायचे राहिलेले होते। थोडासा शब्द सुमनाने आमचे आदरणीय आमदार विक्रमजी काळे साहेब आलेले आहेत, त्यांचा सत्कार मी इंजिनियर वाजिद कादरी आज इथं मौलाना आझाद रिसर्च सेंटरमध्ये सद्भावना मंचच्या वतीनं सर्वधर्मीय सद्भावना कार्यक्रम आयोजित केला गेला होता। या कार्यक्रमास सर्व सामाजिक आणि धार्मिक प्रतिनिधी इथं उपस्थित होते। याचं वैशिष्ट्य म्हणजे इथं हिंदू समाजाचे जे आमचे वारकरी संप्रदायाचे जे लोक आहेत त्यांनी इथं भाषण केलेलं आहे, त्याचबरोबर ख्रिश्चन धर्मगुरूंनी भाषण केलेलं आहे, बुद्ध भंते यांनी भाषण केलेलं आहे आणि सर्वांनी हा असा सूर दिलेला आहे की आपण समाजामध्ये जर प्रेमाने आणि शांतीनं राहू शकलो आणि तरच आपल्या देशाची प्रगती होईल। म्हणजे शांती प्रगती ही संविधानावर आधारित गोष्ट आहे आणि संविधानाने ज्या व्हॅल्यूज दिल्या त्यावर आपण सर्वांनी मिळून आचरण केलं तरच खरी सद्भावना प्रस्थापित होईल। असा अतिशय चांगला संदेश ईद मिलन आणि सद्भावनेच्या माध्यमातून इथं आज देण्यात आलेलं आहे आणि सर्वांसाठी फराळाचं, जे लोक उपवास आहेत त्यांच्यासाठी फराळाचं आणि शुरकुर्म्याचं इथं आयोजन देखील केलं गेलेलं आहे। आपलं आनंदमय वातावरण बघून फारच पब्लिक किती आली असेल सर? हॉल फुल होऊन अजून एक्स्ट्रा चेअर लावण्यात आल्या होत्या, तर खूप जास्त लोक आले। हा चांगला आहे। मौलाना आज़ाद रिसर्च सेंटर में सर्वधर्मीय सद्भावना ईद मिलन का प्रोग्राम रखा गया था और इस औरंगाबाद शहर के सभी समाज के अंदर जो काम करने वाले बड़े बड़े नेता हैं वो सभी धर्मीय नेता मंच पर उपस्थित थे और सभी ने मिलकर हम सब एक है और हिंदुस्तान हमारा है और हमारा सबका खून एक ही है और हम सब आगे चलकर भाईचारा रखें, ये संदेश देने का काम आज इस सद्भावना ईद मिलन में हुआ है। और आज हालांकि गणेश चतुर्थी की चतुर्थी हर महीना में जो आती है वो है और उसको सामने रखते हुए हमारे सभी मुस्लिम भाइयों ने आज यहाँ बिरयानी नहीं रखी, वेज खाना रखा, शीरकुरमा रखा और जिनको चतुर्थी का उपवास है उसके लिए भी उपवास का यहाँ पर इंतज़ाम किया है। मुझे लगता है हिंदुस्तान के सभी हमारे सभी जाति धर्म के भाई बहनों को यही जो हमारे अल्लाह हो, हमारे ईश्वर हो, इन्होंने ये जो हमको शिकवन दी है उसको आगे लेके जाने का काम आने वाली पीढ़ी ने करना चाहिए। ये संदेश आज इस सद्भावना ईद मिलन में दिया, उसको बरकरार रखने का जिम्मेदारी हमारी सबकी है। इसलिए मैं इस मंच पर आया हूँ। मैं सभी हमारे मुस्लिम भाई बहनों को रमज़ान ईद की बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ और जैसे रमज़ान ईद हुई है वैसे मराठवाड़े के जब भी जो हमारे मुस्लिम भाई बहन हैं उनके घर पर जाकर मैं नमाजी टोपी रुमाल देके उनको मैं शुभकामना देने का काम करता हूँ, हर साल करता हूँ और आगे भी करता रहूँगा। और मैं जब से समाज सेवा का काम करता हूँ तब से आदमी यही मेरी जात है ये समझकर मैं काम करता हूँ। मैं सबको मुबारकबाद देता हूँ, जो आयोजन करता है सभी को बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ कि एक अच्छा प्रोग्राम कायम करने का काम किया और हर साल ये प्रोग्राम हो जाए, इसके लिए भी हम विधायक बोल के जरूर कोशिश करेंगे, ये वादा इस मौके पर मैं देता हूँ। सरकार, सरकाराच्या पात्र आहेत परंतु वेळ खूप कमी आहे
आपल्याला शेवटचे 2 भाषण ऐकायचे आहे आणि नंतर आपलं जेवण आणि शिरखुर्मा वाट बघत आहे। यासाठी आता मी आमचे आदरणीय ईद मिलन सगळ्याचं मनोमिलन, ईद म्हणजे आपलं मध्ये आपण ईद म्हणायचं ठिकाणी खरोखर ती देवाला प्राप्त होते सर। ग्रंथ सर्व पोथी पुराण आमचे जे आहे त्या ठिकाणी ते सुद्धा संदेश देतात आणि पुराणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे गजब नहीं शिका। आज बाबा साहब को सब बोलते हैं कि बाबा साहब हमारे मसीहा हैं। कल बहुत सारे मुस्लिम भाई ने बाबा साहब के पुतले के सामने नमाज अदा किया, क्योंकि हम इतने लेट बाबा साहब समझने जा रहे हैं कि बाबा साहब ने हमारे लिए भी कुछ किया है। अभी अभी हमारे मुस्लिम भाई को मालूम होने जा रहा है। कोई भेदभाव नहीं किया, बाबा साहब को बहुत तकलीफ दिया गया है, लेकिन बाबा साहब ने किसी के ऊपर सूट नहीं उगाया, किसी को दुख नहीं दिया। सभी के हित के लिए, सभी के कल्याण के लिए, सभी के सुख सुविधा मिलने के लिए, सहूलत मिलने के लिए सभी को कॉन्स्टिट्यूशन में बाबा साहब ने बराबरी के हक दिए हैं। लेकिन दुख की बात यह है कि अभी भी कोई लोग ये बोलते हैं कि बाबा साहब कम जाति में पैदा हुए हैं। बाबा साहब की जात उनको दिखाई देती, लेकिन बाबा साहब इतने बड़े विशाल हृदय के थे, इतने बड़े लोगों का कल्याण किया, किसी के प्रति भेदभाव नहीं किया, सबको समानता प्रदान किया। तो ये बाबा साहब के बहुत सारे गुण आज सभी पिछड़े धर्म के लोगों को, मांग, महा, चमार, वडर, भील, भंगी और सभी जाति के जितने भी जातियां हैं उन लोगों को अभी मालूम हो रहा है क्या ये बाबा साहब ने तो हमारे लिए भी करके रखा है। मुस्लिम भाई भी अभी अभी बाहर आ रहे हैं, क्या ये बाबा साहब ने तो हमारे लिए भी बहुत कुछ करके रखा है। बुद्ध का एक वचन मैंने शुरू में बोला कि जात से कोई पवित्र शुद्ध नहीं होता, चाहे ब्राह्मण हो या चाहे निचले जाति का कोई हो, जन्म से नहीं होता तो वो कर्म से महान होता है। और यही कुरान मजीद क्या है ये क्यों बड़ी नेमत? तो हम और आप जानते हैं कि इंसान की सबसे बड़ी जरूरत क्या है। यानी अगर पूछा जाए कि भाई इंसान की सबसे बड़ी जरूरत क्या है, बुनियादी जरूरत क्या है, तो ये आता है कि रोटी, कपड़ा, मकान। लेकिन इंसान की उससे ज्यादा बड़ी जरूरत वो ये है कि उसको जिंदगी गुजारने का रास्ता बताया जाए, जो टाइम और स्पेस से ज्यादा बड़ी नहीं। जैसे अगर बैलगाड़ी वाला है, बैलगाड़ी तो जरूरत इस बात की है कि बैलगाड़ी सीधा ले जाई जाए। बैलगाड़ी साइकिल है, मैं साइकिल कहाँ ले जाऊं, या मेरे पास मारुति कार है तो मैं कहाँ ले जाऊं। चलिए आज हम बोलते हैं हमारे पास मर्सिडीज है, रोल्स रॉयस है, तो रोल्स रॉयस में आज सीधा ले जाऊं। तो सब का सवाल वो वक्त के ऊपर, चाहे कितना भी जमाना बीत जाए, इंसान नहीं बदलेगा और ये जरूरत भी इंसान की नहीं बदलेगी, इंसान की जरूरतें नहीं बदलती। तो इंसान की सबसे बड़ी जरूरत है जाने कि उसको रास्ता मालूम हो जाए कि मैं आखिर कौन से रास्ते पर चलूं जिससे अपने परमेश्वर से मिलूंगा, जिससे अपने भगवान से मेरी मुलाकात हो जाएगी। तो कुरान ये कहता है कि वो आखिरी पैगाम, पहला पैगाम नहीं। लेकिन कुरान से पहले कई ग्रंथ आ चुके हैं, कई किताबें आ चुकी हैं, लेकिन कुरान अपने बारे में ये कहता है ये सबसे ज्यादा गारंटीड है। ऑटोमॅटिक आपला भाईचारा वाढेल, आपण एकामेकात कसं अजूनही खेडेपाड्यात चालतोय, पिराचा उरूस आम्ही करतो, आमच्या कार्यक्रमात ते असते, पण जास्त सिटीत शहाणी माणसं जे शिकले त्यांनाही कळतंय अधिक करायचं, जे कमी शिकले त्यांना नाही कळत की बहुतेक व्यवस्थित राहते। शिक्षणाचा जो परिणाम आहे असं वाटतंय। आमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं असं कोणत्याही एका धर्माचा किंवा एक जणाचा नाही, अवघाची संसार सुखाचा करीन आनंद होईल तिने लोक, सगळ्याचा संसार सुखाचा झाल्यावर मी आनंदानं भरेल असं ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय। असं प्रत्येकाच्या धर्मगुरूंनी सांगितलेलं आहे, प्रत्येकाला चांगलं वागायचं, चांगला विचार करायचा, चांगलं विचारानं राहायचं, हे प्रत्येकाला शिकविलेलं गुरुनं। आपापल्या
धर्माचं पालन करता वेळेस आपल्या धर्माचं पालन करून समोरच्या धर्माची न निंदा करता आपण आपल्या धर्माचं पालन केलं तर त्याचं पुण्य कडीला जातं आणि तो माणूस बनतो आणि तो माणसाच्या लायक होतो. परमेश्वरानं अनेक जीव जंतू प्राणी बनवले, पण आपल्याला का बनवलंय आणि आपल्याला काही गोष्टी का दिल्या हे आपल्याला बऱ्याच जणांना समजत नाही असं वाटतंय. पण समजून येण्यात निघतो आपण. आपल्याला बुद्धी नावाची चीज, बऱ्याच गोष्टी आधी केल्या का ती बुद्धी नावाची चीज दिली की आपण एकामेकाला समजून घेण्यासाठी. बैल कधी कोणाला समजून घेईल का? जनावर कधी कोणाला समजून घेईल का? आपल्याला त्याच्यासाठी बुद्धी नावाची चीज दिलेली परमेश्वरानं आधी, तिचा फक्त वापर करा आणि आपण दुसऱ्याच्या सुपाऱ्या घ्यायच्या बंद करा. नक्कीच आपले मित्र तो तयार होईल. रामकृष्ण आहे. तुम्हाला इस्लाम विषयी काही प्रश्न असेल, कुराणाविषयी, पैगंबराविषयी, आणखी काही विषय, तर बिनधास्त तुम्ही विचारू शकता या नंबरवर 8 भाषामध्ये माहिती दिली जाते. मराठी, हिंदी, इंग्रजी, तामिळ, कन्नड, बेंगॉली, ओडिया आणि कोंकणी भाषा आणि आणखी 10 भाषा ऍड करतात. तो नंबर लक्षात घ्या. 1800 572 3000 1800 टोल फ्री नंबर आहे. टोल फ्री नंबर 1800 पासून सुरू होतो. 572 3000 लक्षात घ्या. 1800 572 3000 1800 572 3000. त्याच्यानंतर मराठीसाठी आपल्या माय मराठीसाठी 5 दाबायचं. ते कस्टमर केअर असतं, हिंदी के लिए 1 दबाय, प्रेस 2 फॉर इंग्लिश. तसं कशा प्रकारचं हे एका लँग्वेजसाठी 2 कॉल एक्झिक्युटिव्ह ठेवलेले आहेत, जेणेकरून गैरसमज दूर व्हावे, जेणेकरून मनोमिलन व्हावं, ईद मिलन व्हावं. धन्यवाद. एक मर्द की तालीम, एक फर्द की तालीम, एक मर्द की तालीम, एक फर्द की तालीम, एक बेटी माँ की तालीम, पूरे नस्ल की तालीम, एक बेटी माँ की तालीम, पूरे नस्ल की तालीम. और इसलिए संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर जी ने कहा कि तुम मुझे एक अच्छी माँ दो, मैं तुम्हें पूरी अच्छी नस्ल देता हूँ. सगळ्यात अगोदर मी सांगतो की धर्म या शब्दाचा अर्थ समाजशास्त्रामध्ये जर बघितला तर धर्म म्हणजे आचरण. त्यानुसार जे आहे की म्हणजे आपल्या व्यक्तीचं, प्रत्येक व्यक्तीचं आचरण हे कशा पद्धतीचं असावं हे सांगणारं तत्व म्हणजेच ते धर्म आहे. परंतु सगळ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या मार्गाने, ज्याला जसं सुचेल तशा पद्धतीने सगळ्यांनी आपापल्या धर्माची व्याख्या केली आणि आपापल्या मार्गाने, आपापल्या याच्याने सगळे जे आहेत तर जगू लागले आणि त्या पद्धतीने आपापली वर्तणूक सगळेजण करू लागले. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आहे की धर्म जे आहे ते आपल्या व्यक्तीला घडवण्यासाठी ते बनवलेलं आहे. जर धर्माचं आचरण त्या पद्धतीचं तो व्यक्ती करेल, ती व्यक्ती जी आहे म्हणजे जर व्यक्ती चांगली घडली तर त्याचं कुटुंब चांगलं घडेल, कुटुंब चांगलं घडलं तर समाज चांगला घडेल आणि समाज चांगला घडला तर देश चांगला घडेल. तर त्याच्यामुळे जे आहे सर्वांनी जो आहे की धर्माचं जे आचरण आहे खरंच त्या तत्वाने केलं पाहिजे. कारण कोणताच धर्म हा आपल्याला जो आहे हिंसा शिकवत नाही, कोणताच धर्म आपल्याला वाईट कृत्य शिकवत नाही, कोणताच धर्म जो आहे आपल्याला एकमेकांबद्दल द्वेष, क्रोध, क्रूर भावना असे शिकवत नाही. सगळा धर्म जे आहे सत्य, अहिंसा यालाच जे आहे त्या तत्वाला मान्यता दिलेली आहे. परंतु काय की सगळ्यांनी आपापल्या परीने त्याचा अर्थ काढून आपापल्या परीने जगत असतात. परंतु इथे जे आहे यावेळेस त्यांनी सगळ्या म्हणजे पुरुष आणि महिलांना इथे बोलवलेलं आहे. म्हणजे आपण सगळे कोणतरी मुलांचे, मुलींचे आई वडील आहात, ओके. म्हणून तुम्ही सगळ्यांनी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की आपण जे जीवन जगत आहोत तर आपण जे तत्व आपल्या मुलांना शिकवणार आहेत त्याचनुसार आपला समाज घडणार आहे. म्हणून दुनिया काम करने के लिए हमको मिली, ये बहुत थोड़ी सी मोहलत है जो हमको मिली. और आज हम जिस टॉपिक के तहत यहाँ बैठे हैं वो इंटरफेथ हार्मोनी. हम आपस में एक दूसरे से अनकंडीशनल लव, हम एक दूसरे से बेपनाह मोहब्बत करेंगे, एक दूसरे की इज्जत करेंगे, उससे उसका मजहब नहीं पूछेंगे, उससे उसके गुरु का नाम नहीं पूछेंगे. बस ये देखेंगे कि वो अगर हमसे उम्र में बड़ा है तो हम उसका एहतराम करेंगे, वो अगर हमसे उम्र में छोटा है तो हम उसके साथ बहुत शफकत और मोहब्बत से पेश आएंगे. आज का हमारा जो टॉपिक है वो इस्लाम हक है ये समझाने के लिए नहीं, उसके लिए एक अलग डायलॉग चाहिए.
कि जिसमें अलग अलग फेथ के लोग अपनी अपनी बात को सामने रखें। जब हमें उतनी मैच्योरिटी आ जाएगी हम उसको भी सुनेंगे और उसके बाद तो उसकी बात ठीक से उसके प्रॉस एंड कॉन को वे करेंगे। जनाब इस्लाम क्या कहता है, क्रिश्चियनिटी क्या कहती है, कुछ मजहब क्या कहता है। आज तो हम यहाँ इसलिए बैठे कि साहब हम एक दूसरे से मोहब्बत करेंगे, एक दूसरे से प्यार और Subscribe now and press the bell icon. Never miss an update.